कालच्या भागात आपण पाहिलं की राजहंसचं कनेक्शन कशा प्रकारे आहे माहीम श्मती राज्याशी, जिथली महाराणी आहे महाराणी बिनकामी. आणि सेना रक्षक आहे धुरंधर योद्धा कडाप्पा. काय चाललम राज्यम. राज्यम भीषण दिवसेंदिवस टुणटुणीत होतं. आणि या राज्याचा भावी राजा बाहुबली. राणी बिनकामी बाहुबलीला राजा बनवणार आणि हीच गोष्ट खटकतीये राजा भारत भिजाल देवला. अरे नवऱ्यासाठी काहीच नाही ठेवलं, असा कसा भैताळपणा केला तो राजा काय विदर्भाचा होता का? हा. कसं काय? कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे. ज्याचा पुत्र आहे महापराक्रमी बाल्लादेव. महाराणीच्या सांगण्यानुसार भाऊ आणि कडप्पा निघालेत देशाटनासाठी. आता पाहूयात पुढे. भाऊ भाऊ काय मग आम्ही चौकन्ना रहना पडेगा का? आपण तर दोघं चौघं कशाला राहायला पाहिजे? चौकन्ना सावध. मला इथे कुठल्या तरी सावजाचा आवाज येतो. बोललो होतो ना. मामा हम मी जातो. मामा तेरे होते हुए मुझे कोई नहीं मार सकता रे. काय जातोयस का? मी जाऊ? नाही थांब ना, जातो. थँक्यू. हेलो 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 रेंज नहीं. हेलो 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 रेंज. हेलो हेलो mais que cão, mais.
मी असतो ना आता बाहुबली. मी काय करू का बस तिथं. बाहू त्रिपताका. बाहू जा जा जातोस का मारू. चल चल चल. धन्यवाद. तुम्ही आम्हाला आर्चरी शिकवलीत. आर्चरी पार्सल सांगायला पाहिजे. आर्चरी म्हणजे धनुर्विद्या. आपण कोण? मी देवेंद्र बाहुबली. आपण मी देवसेना. आपण कोण? आम्ही आपणास ओळखले नाही. बाहू हा आपण खरं सांगायचं. काही सांगायची गरज नाही. आपल्या कपड्यावरून ओळखतीलच त्या. खरं आहे तुमचं. तुमच्या कपड्यांवरून तर तुम्ही छपरीच वाटता. तरी तुला सांगत होतो माझ्यावर येऊ नको म्हणून. काय बोलली ती छपरी. आता सांग तिला आपण कोण आहोत ते. आपल्या समोर उभे आहेत माहिष्मती राज्याचे होणारे राजे, ज्यांचा घोडबंदरला 3 BHK फ्लॅट आहे. डिझायर आहे त्यांच्याकडे. काय म्हणजे नाक्यावरती जो पाणीपुरीचा गाडा आहे. महाराज माफ करा. ओ रे राजा वीरों के वीर आ. ओ रे राजा वीरों के वीर रणों से तू न दूर होना. मैं तो हूँ तेरी कैसी तेरी ले जा जहाँ तेरा ठिकाना. हाथ से हाथ जोड़ना. असं काय करतो मामाच की कौश मामा. मी असतो ना बाहुबली. मला तू अडवलीस. हे आवडलीस. मी तुमच्या बरोबर विवाह करू इच्छितो. विवाह ही हवाई यायला काय म्हणतात रे ते. विवाह. हा ते करू इच्छितो. मामा तू आमचं लग्न करून देशील ना. दे वचन. दिलं वचन. राजमाता ऐकेल तर खुश होईल. चला निघूया आपण. चला. हा हा. राजमाता खुश होईल काय. पण त्याआधी मी माझा डाव खेळतो. माता राजमाता अबे तुले म्हणून राहिले ते उंदीर. राजमाता हो आपलाच उंदीर आहे. राजमाता तुम्हाला असं वाटत नाही का आपलं पोरग वयात आलेलं आहे. हो शाळेत जायच्या वयात आलंय. जून महिना सुरू होतोय. ऍडमिशन करून घ्या पटकन. राजमाता मला लग्न करायचं आहे. बारशाचा पत्ता नाही आणि लग्न करतो. राजमाता तुम्ही भाऊले 1 BHK हॉल दिला. मी काय बोललो नाही. तुम्ही भाऊले 500 लिटर टाकी दिली. मी काय बोललो नाही. पण राजमाता आता तरी मला लग्न करून द्या ना. पहा किती ऍडजस्टमेंट वाला पोरगा आहे आपलं. सेम राजन भिसे. ऍक्टिंग भेटली तर ऍक्टिंग, नाही तर फर्निचरचं दुकान आहेच. त्याला फर्निचर नाही म्हणत. त्याला फर्निचर नाही म्हणत. त्याला नेपथ्य म्हणतात. नेपथ्यामध्ये राहते ना फर्निचर. काय वेगळं राहते काय. त्याचं लग्न लावून द्या. आपलं पोरगा आहे ते. बल्ला
मला सांग, तुला कोणाशी लग्न करायचंय? फोटोच आणला का रे? ही तुला कडेवर फिरवी. राजमाता, मला लग्न इच्छाशीच करायचं आहे. वचन दिलं, तुझं लग्न हिच्याशीच होणार. शाबास, कडक. काय? म्हणजे वचन कडक. हा. माझं लग्न झालं, तू काय पाय पडतो? राजमाता, ही माझी बायको, तुझी सून. राजमाता, तुम्ही मला वचन दिलं होतं काहीच्या संग लग्न मॅवाला होईल. कुठं गेलं तुमचं वचन? आठवा तुमचं वचन. ए बुच्चन एवढा आहेस तू, काय वचन घेऊन बसलायस? भाऊ, मैंने उसे वचन दिया है. साकल, मी त्याला वचन दिलंय, भल्ला तुझं लग्न देवसेनेशीच होईल. का? कारण त्याचा तुझा भल्ला आहे. नाही, हे शक्य नाही. मी तिच्याशी विवाह केलेला आहे. काय 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 केलेस? वाही काय? विवाह. हा, विवाह केलेला आहे. हे शक्य नाही. ती माझी पत्नी आहे. चल गा. पाहिलं तर राजमाता, आपने उसको बस ना जरा, एक बस ना, गप जरा थांब ना. इथे टेन्शन चाललंय तुझं, काय चाललंय? थांब जरा. हा, ते परत. हा, आता डबल डायलॉग बोलणार नाही मी. लक्ष. काय हे राजमाता, आपने उसको पाला और वो आस्तीन का सांप निकला. आज 3 वाजता साप निघाला. काय चालू आहे? चुप बसा. मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. अरे तो तुम्हाला चुना लावून गेला आणि ती बायको पण घेऊन गेला तुमच्या समोर. कुठे तुमचं वचन? मारा त्याला. बदला. तू कुठं चालला बे बदला घ्यायला? तो बरं गुपचूप. त्याला मारायचं काम कटप्पा करेल. हवं तर माझा मानगुट कापून टाका, पण हे पाप माझ्या माथी नको. उपमा, कटप्पा. तर त्याला मला मारावं लागेल. नाही नाही, राजमाता, हे पाप तुम्ही तुमच्या हातात करू नका. कोल्हापुरी झाला कट. एक मिनिट. काय ऍक्टिंग खूप जास्त केलं तरी पर डे तेवढंच एवढं लक्ष नॉर्मल मध्ये घे. नॉर्मल. नाही नाही राजमाता, मी करतोय. यही है मेरा वचन, और मेरा वचन ही है मेरा वचन. तुझ्या चाला किती वाजता? मध्ये 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 काय चालू आहे? वा, केळीची झाडं पहा. वा, अरे छान. तिकडे पहा, चमकता कटप्पा. बाहू
मामा पिंडारींनी आपल्यावरती हल्ला बोललाय. आपल्याला लढायला जायला लागेल. बाहू चक्रासुरम लढाई स्टार्टम. कुणी राजा देश काय बाहू तुला काही मरताना सांगायचंय शेवटचं. आईची काळजी घे. माझ्या पोराला सांभाळ. 10 मिनिटाच्या स्किटमध्ये एवढं काम केलंस. आणि बघ माझी जेवढी प्रॉपर्टी आहे हा राजवाडा सगळं तुझ्या नावावर. बाहू तुझ्या नावावर. बाहू तुझा घोडबंदरचा 3 BHK तुझ्या नावावर केलं. डिझायर तुझ्या नावावर केली मामा. थँक्यू बाहू थँक्यू. आणि काळजी करू नकोस. देवसेना मी देवसेनेची काळजी घेईन. तिचं लग्न भल्लाळ बरोबर करून देईन. जातो मी भल्लाळ बरोबर तिचं लग्न करून देतो. अरे काय केलं म्हणजे लागली नव्हती. अशीच होती का? मी का नाही मेलो माहितीये का? कारण मी वापरतो डिक्सी स्कॉट. फुल्ली इलॅस्टिक फुल्ली फॅन्टॅस्टिक. देवेंद्र बाहुबली. ए झालं करून सगळं. मामा गेला सगळी प्रॉपर्टी घेऊन. मामा आलो मी. मामा माझी प्रॉपर्टी. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत चला हवा येऊ द्या भारत दौरा. को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर रिटर्ना. आता येणार आहे सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाकडे. पुष्कर नाव फारच कॅची आहे आणि नाटक सुद्धा खूप वेगळं आहे. काय सांगशील? सध्या आपल्या आजूबाजूला क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट घेण्याची रेस लागल्यासारखी आपली संख्या वाढताना दिसते. त्यामुळे अशा प्रकारचं एक समस्याप्रधान नाटक पण विनोदी ढंगानं जे सादर होतं ते आहे सुरक्षित अंतर ठेवा. यामध्ये लव्ह मॅरेजचं एक कपल आहे, अरेंज मॅरेजचं एक कपल आहे आणि ह्या दोघांमध्ये एक खटला सुरू होतो की तुम्ही सिद्ध करा लव्ह मॅरेज केलं तर घटस्फोट टाळू शकता का अरेंज मॅरेज केलं तर घटस्फोट टाळू शकता. आणि तो खटला घडवून आणणारा ॲडव्होकेट मी आहे. अच्छा. दोन्ही पक्षांचा मी एकमेव वकील आहे. आणि ह्याच्यात गमतीचा भाग असा आहे की ह्यामध्ये प्रेक्षकांना न्यायाधीशाची भूमिका साकारायची आहे की हा खटला बघत असताना प्रेक्षकांना निकाल द्यायचा आहे की ह्यांच्यापैकी कोणाची बाजू तुम्हाला पटते. प्रत्येक प्रयोगामध्ये प्रेक्षकांचा निकाल आम्हाला नाटकाच्या शेवटी मिळतो आणि त्या निकालानंतर पुन्हा नाटक घडतं.
वा सो असं एक वेगळेपण ह्या नाटकामध्ये आहे. वा. निखिल राऊतकडे आता मी येणार आहे. निखिल राऊतचं आणि माझं नातं एक वेगळंच आहे, कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि त्यातला फायनलिस्ट आहे निखिल. मी यात लव्ह मॅरेज गटाचं प्रतिनिधित्व करतोय. बायकोचा रोल प्ले करते माधवी. अच्छा. ती प्रेमा आहे आणि ही माझी पहिलीच नाटकातली विनोदी भूमिका आहे, त्यामुळे खूप मजा येते. वा वा. सचिन सर आता तुमच्याकडे येणार आहे. या माणसाचं मला फार वाईट वाटतं. बघा ना काय दिया परदेशमध्ये इतका त्रास देतात लोक त्यांना. बायकोचं एवढं टेन्शन बायकोचं. पण चला त्या निमित्तानं कोण नाही करा हसण्याच्या कार्यक्रमात तुम्ही आलाय आज. आमच्यावर जबाबदारी जास्त आहे बाबा. मालिका बघताना फार टेन्शन असतं आम्हाला, काय होणार काय होणार. तुम्हाला तर तिकडे स्वतःच असतं तर किती टेन्शन असतं. हो ना. आणि ज्यांनी सगळ्यात आधी टेन्शन दिलं तो इथे बसलेलाच आहे ना. त्यामुळे घडलंय सगळं. तो शेजारी बसलाय. आता काय करणार. या नाटकात मी अरेंज मॅरेज कपल मधला नवरा प्ले करतोय आणि खऱ्या आयुष्यात माझं लव्ह मॅरेज आहे. आणि त्यामुळे माझ्यासाठी हे चॅलेंज होतं की अरेंज मॅरेजला आपण योग्य ठरवायचं आहे. वा वा वा. तन्वी तुझ्याकडे आता येणार आहे. तन्वी अभिनय पण करते, कोरिओग्राफी पण केली आहे. सचिन दादांसोबत मी करते अरेंज मॅरेजचं प्रतिनिधित्व. हेच पहिल्या दिवशी झालं होतं अरेंज मॅरेज. खरं तर काय झालं, जावई विकत घेणे आहे या सिरियल मध्ये, जी मराठीची सिरियल होती, त्यात हे माझ्या काकाची भूमिका त्यामुळे तो सगळा गोंधळ झालाच आहे माझा ऑलरेडी. सो कुमारीची भूमिका मी करते आणि माझं पहिलं नाटक आहे आणि त्यात ते कॉमेडी नाटक आहे आणि त्यात ते ह्या सगळ्यांसोबत करायचं म्हटल्यावर सो ही मला संधी आहे की मी ह्या सगळ्यांना थँक्यू म्हणेन की मला इतकं चांगलं सांभाळून घेताय तुम्ही. सो थँक्स अ लॉट. वा. माधवी आता तुझ्याकडे येणार. तुझी भूमिका जाणून घ्यायची या नाटकातली. लव्ह मॅरेज करणाऱ्या सगळ्या मुलींना रिप्रेझेंट करते मी आणि माझं अरेंज मॅरेज आहे. सगळ्यांचं इकडे लव्ह मॅरेज आहे, माझं अरेंज मॅरेज आहे. आत्ताच्या पिढीचं काय चुकतंय कुठे काय होतंय हे माहीत नाही, पण सतत 15 दिवसांनंतर डिवोर्स हा शब्द आपल्या कानावर येतो. तर मला असं वाटतं की या नाटका थ्रू आपण नक्की रिलेशनमध्ये कुठे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे हे या नाटका थ्रू लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलाय. वा. तुमचं पहिल्या भांडणाचं कारण आहे चीन. हो. तो देश आहे चीन, ते तुमचं पहिलं भांडणाचं कारण आहे. का? साखरपुड्यात मुलीला साडी चोळी देतात बघा आणि तिची ओटी भरतात. तर याच्या आईने माझी ओटी भरली पण नारळांनी नाही, एका जिवंत कासवानं. का? कारण ह्याची आई म्हणाली येणाऱ्या सुनेच्या ओटीत कासव ठेवलं ना तर घरात सतत संपत्ती येते म्हणे. कासव वागले असतील ते. माझे आई वडील खूप वर्ष चीनला होते हो, त्यामुळे ते चीन भोळे आहेत. काय नाही एक नंबर चिंचिंचू आहेत. म्हणजे अशी तुमचं चीन हे पहिल्या भांडणाचं कारण आहे. तुमच्या पहिल्या भांडणाचं कारण अमेरिका. येस. का? कसं आहे, मी आणि हिनी ठरवलं की लग्नानंतर अमेरिकेला जायचं. बरं. आम्ही त्या अमेरिकन एम्बसीत गेल्यानंतर तिथला तो अमेरिकन माणूस नेमका हुशारच निघाला. तो काय? त्यांनी नेमका घोळ घातला. काय? त्यांनी मला व्हिसा दिला आणि हिला नाकारला. आता मला सांगा यात माझी काय चूक? काय हो, हे सगळं खरं आहे का? हा, हे सगळं खरं आहे पण हे सगळं खरं नाहीये. अरे सगळं खरं आहे पण सगळं खरं नाही म्हणजे काय? जेव्हापासून माझा विजा नाकारलाय ना तेव्हापासून माझ्यावर हसतो तो. बघा मला सांगा वकील साहेब, हा डोमेस्टिक व्हायलन्स नाहीये? मी अमेरिकेचा विजा नाकारला जाणं हा डोमेस्टिक व्हायलन्स? हा इंटरनॅशनल डोमेस्टिक व्हायलन्स आहे. थँक्यू. तर आज इथे बरेच लोक तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. एका कपलला आपण भेटलो, आणखीन एक कपल भेटायला आलंय तुम्हाला. बघूयात कोण आहेत. या या. ಸ್ವಾಮಿ ರಾಧಾ ಸ್ವಾಮಿ ದಾಲ ವಡೆ ಮೇದು ವಡೆ चिमणी उडे कावळा उडे चिमणी उडे कावळा उडे पुष्कर श्रोत्री माझं आवडे. ರಾಮಯ್ಯ कसं वय्या म्हणजे पुष्कर श्रोत्री आवडतं, मी नाही आवडतं. अय्यो तू तर माझं मसाले डोसे अरे
सांबार मधली शेंगा. अम्मा अय्यो अय्यो माझ्या पोरीला माझ्या पोरीला किती बोलायचं पोराला काय बोलायचं काहीतरी बोलताय ते काय माझ्या नवसाचा पोरगा. नवसाचा म्हणजे जन्म झाला त्याचा 9 9-6 तिलाच कळला तुझ्या 9 वाजून 6 मिनिटांनी जन्म झाला. 9 वाजून 6 मिनिटांनी जन्मले बोले गड माझा हे आमचे खानावळ आहे. खानावळामध्ये हे सगळे लोक येतात जेवायला किंवा खानावळ आहे. हा हे सगळे आमचे पीजी किंवा पीजी गेस्ट. अच्छा पेइंग गेस्ट नाही फुकट गेस्ट घे फुकट मला खायचं घे. हा सगळे लोक आम्ही आता हे बघा कोण आलं बघा. का नाही नकोला गाणं करा. नकोले गाणी कर. अच्छा नकोली गाणी केली नकोली गाणी कर. एवढे त्रास देते आमच्या खानावळी ते काय त्रास देतात तुम्हाला वहिनी. अय्यो जेवायला येते जेवायला बसते आणि कथा सुरू करते. एक पुष्कर श्रोत्री चांगली पुष्कर श्रोत्रींना पण त्याला ठेवले होते कामाला. बडीशोपच्या पुढे वाटेले. बडीशेपच्या पुढे वाटायचे हे का. खूप पुढे वाटत ते खोटी पुढे वाटायची जाम सवय. अच्छा त्याला म्हणजे जेवण तोरल करते एप्पीने करतो यांना कट्टा पडू यांना का पाडी की बोलते मद्रासी फार दूर जाऊ नका रे. आपल्या देशात राहा आपल्या देशात पण हे नाकुला घाणे करा. एकदम चांगला पोरगा आमच्या खानावळीमध्ये हा असताना एकदम सुगंधी वातावरण. अच्छा सुगंधी का म्हणजे सगळ्या डिवो मारायची सवय किंवा 5-10 मिनिटांनी फुसफुस आमच्या खानावळीमध्ये एका पोरगी बेशुद्ध पडली किंवा सगळे तिच्या तोंडावर पाणी मारते आणि डिवो मारते. हे ऐकलंय आम्ही पण हे खरा किस्सा आहे असा ऐकलंय की कोणाच्या खोटं आहे. हे दादांत खोटं आहे. खोटारड्या हे खरं आहे डिओ मारला अरे पुष्कर हे खरं आहे. हे खरं आहे. संपदा का खोटं बोलेल. संपदा नाही खोटं बोलू शकत. सांगू काय नाही रमेश मी सांगू काय झालं. आमचे असिस्टंट डायरेक्टर रेणुका भिडे तिला लो बीपी मुळे चक्कर आली. बरोबर. तर चक्कर आली आणि आम्ही सगळे घामट चिमट आम्ही रिहर्सल करत होतो. तिला चक्कर आली तर पाणी आणायला मी गेलो आणि तिथे डिओ पाहिला आणि पटकन मारून गेलो. तर हे सगळे म्हणतात की तिला चक्कर तू डिओ काय मारत बसलायस. हे चुकीचं आहे की नाही. असंच नाही ह्या चुकीचं काहीच नाही. जर तो सेंटी झाला तर मी म्हणजे त्याला असं वाटत होता की बाबा घामाच्या वासाने ती शुद्धी आली तर बरोबर. दृश्य इतकं फनी होतं की एक मुलगी चक्कर येऊन पडले तिला सगळे असे वारा घालतात. एक म्हणतो एकदम खानावळी पासूनची सवय घेऊ. अच्छा अय्यो अम्मा आप्पा हायवे तुला डायलॉग मला वाटलं टूथपिक म्हणून वापरलं तुला. नाही म्हटलं आता सगळे बोलत आहेत. पुढचं बोला. अजून कोण आलं पाहना. सरांगी मराठी. सरांगी मराठी छान छान एकदम छान. आमचा धंदा एकदम छान चाललेला आहे. रंगी मराठी पण होते तुमच्याकडे. अय्यो पुष्करला कसं ठेवलं पुढे वाटायला. नुपुरीला ठेवलं चपाती वाटायला. हिला विचारलं तुझी हॉबी काय. मग ही म्हणाली शॉपिंग. मग भाजी आणायला पाठवली. शॉपिंग खूप करते शॉपिंग येते सगळ्या भाजीपाला ती आणायची बघा. त्याला म्हणजे शिक्षा आम्ही दिली होती त्याच्यामुळे आमचा धंदा किती बसायला किंवा का मग काय ते जेवता खाकराची लोकांना वाटतं आमच्या जेवणामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हटलं का खाकर ते म्हणजे माझा आवाज सांभाळते किंवा असा प्रॉब्लेम झालाय. हो पण ती सवय पण आहे. सवय आहे हवा येऊद्यामध्ये ती इतके वेळेला येते तितके वेळेला तिचा नवरा रडतो कारण आधी ती खूप शॉपिंग करते इथे यायचं म्हणून. शॉपिंगची सवय आहे. संदीपा एकदम गुणी पोरगा तुम्हाला सांगू याच्या काय म्हणजे कटकट नाही. एकदम जेवणामध्ये पण आमच्या इथे एक पात्री. जेवणामध्ये एक पात्री कसं असू शकतो माणूस. स्वतःचा गॅस आणायचा स्वतःची भाजी आणायची स्वतः चपात्या करायच्या स्वतः वाढून घ्यायचं स्वतः खायचं स्वतः ताट धुवायचं सगळं एक पात्री. फार गुणी पोरगा. हे बघितलं देव किंवा पुष्कळ श्रोत्री खायला कमी किचन मध्ये जास्त. प्रत्येक गोष्टीचं ओपनर देते.
काय देते हा तेच ओपिनियन देते. एवढे टाक, हे 2 चमचे टाक, हे 3 चमचे टाक, हे 4 चमचे. बायकोला केवढे त्रास देते. हे आम्ही पण ऐकलंय की बायकोची तक्रार आहे पुष्कर की किचन मध्ये खूप लुडबुड असते आणि हे असं पाहिजे तसं पाहिजे. ही बायकोची तक्रार आहे, खरं आहे का? प्रांजल उत्तम स्वयंपाक करते. मी ती ख्रिश्चन असून सुद्धा आपली सगळी ताकातली पालक भाजी म्हणू नका असे सगळे पदार्थ उत्तम करते. पण त्याच्यात किती काय कसं प्रमाणात असायला पाहिजे हे मी सतत नाही करून तिला मागून सांगत असतो आणि त्याचा तिला कधी कधी राग येतो. नाही पण त्याचा आम्ही ऐकला, त्यांच्या किस्से आम्ही भरपूर ऐकलाय. शूटिंग मध्ये पण नवीन पोरींना खूप शिकवतात ते. अभिनय कसा घ्यायचा, लाईट कसा घ्यायचा. अरे कशात किती जमते सांगायला नको. अयो हे आमच्या कानावळीत एक किचन पहिल्यांदा, नंतर आम्हाला 2 किचन लावावे लागेल. हे नॉनव्हेज खात नाही त्यामुळे व्हेज किचन वेगळं वेगळं. पण आल्यानंतर व्हेज पण नाही खात. व्हेज मध्ये लसूण चालत नाही. अरे कोण सोडता मागे, तुम्ही कुठून काढता बातम्या? नाही पण हे खरं आहे की नाही? आमच्या खानावळीचा अनुभव आहे. पण मंगेश का मला आमच्या खानावळीमध्ये कधी जेवण मिळालं नाही. का लवकर आला तर जेवण मिळेल. नाही मी असं ऐकलं की सतत कुठं जायचं असलं की पहिले आंघोळ, जायचं असलं की पहिले एक आंघोळ करायची आणि मगच बाहेर पडा, असं काय आहे? रूल आहे का? हो मला खूप घाम येतो त्याच्यामुळे मला सतत आंघोळ करावीशी वाटते. तू डिओ नाही मारत, तू आणि अतिशय ती स्वच्छतेची ते हातपाय धुतले का वगैरे फोकस असतो. काही झालं की हातपाय धुतलेस. आमच्याकडे ओटा जो आहे ना तो एवढा होता आधी, तो आता एवढा राहिलाय. संपदा जोगळ्याकर पण आमच्याकडे येते पण कधी जेवली नाही किंवा का ती पण नाही जेवली. पण कधी जेवली नाही. फक्त तिच्यासाठी आमच्याकडे ना 15 किलो साखर आणि 15 किलो चहा पत्ती हे आम्ही एक्स्ट्रा. अरे चहा किती पिते बाई? सकाळी चहा, संध्याकाळी चहा, दुपारी नुसतं चहाच किंवा जेवणाचा खर्च नाही, नुसतं चहाचा खर्च. रक्त कमी आहे, चहा जास्त आहे. ब्लड बँक वाले आले होते घेऊन चहा चालाय म्हणून त्याची. पण आता आम्ही हे सगळे मोठे झाले किंवा या सगळ्यांच्या नावाने एक डिश आम्ही आमच्या खानावळीत ठेवले किंवा त्यांच्या नावाने डिश काढले तुम्ही. मंगेश कदम यांच्या नावाने एकदम मंगेश कडम कुडम चकली. मंगेश कडम कुडम चकली असं कदम कुडम चकली ठेवली किंवा. आणि चुरावाली जर डिश पाहिजे असेल ना, चुरावाली तर आम्ही ठेवली पुष्कर श्रोत्री डिश. पुष्कर श्रोत्री आणि स्पेशल तन्वी पुलाव पण ठेवला किंवा. स्पेशल तन्वी पुलाव पण ठेवला किंवा. तन्वी पुलाव केलाय. बर संपदा मॅम साठी एक डिश स्पेशल आहे. कुठली? ही बघा. ही कुठली डिश? सगळ्या संपदा जोगळेकर. रमैया येतो, रमैया गेला. आता टूथपिक नाही तुमचं. मी संपदाताई आता तुमच्याकडे येणार आहे स्वप्नपंख हे नाटक रंगभूमीवर आलंय. स्वप्नपंख हे नाटक आपल्या स्वप्नांना पंख देणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात एका अशा मुलीला जी काही कारणाने तिच्यावर मानसिक तणाव निर्माण झालाय, कोणाचा तरी प्रभाव आहे, ज्याचे तिला अटॅक्स सुद्धा येतात. पण तो रोग असा आहे जो बरा होणार आहे आणि त्यातनं तिला बाहेर कोण काढतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे स्वप्नपंख आहे. वा. नकुल तुझ्याकडे येणार आहे आता. एका सायकॅट्रिस्टची भूमिका आहे ही. ती जी प्रोटॅगनिस्ट आहे ती आजारी आहे आणि तिला तो बरं करण्यासाठी तो अतिशय मॉडर्न थिंकिंगचा आहे आणि तोच सगळं तिचं पझल सॉल्व्ह करतो. त्यामुळे मजा येते, खूप इंटरेस्टिंग आहे आणि अजून आम्ही ते लेयर्स एक्सपिरियन्स करतोय. वा. स्वरांगी तुझी भूमिका कशी आहे? जसं संपदाताई म्हणाली, मी ह्या नाटकामध्ये मेंटली अनस्टेबल मुलीचा रोल करते, पण तेच कॅरेक्टर पुढे जाऊन कॉन्फिडंट होतं आणि ते कसं बदलतं असा पूर्ण ग्राफ मला दाखवता येतोय ह्या नाटकामुळे. वा. राजन सर. कर्नल यशवंत अधिकारी असं या भूमिकेचं नाव आहे. मी हिचा बाबा आहे नाटकामध्ये. नकुलचा साल्सा आणि स्वरांगीचं गाणं याचा फार सुंदर मिलाफ
संपदानी आमच्या नाटकामध्ये करून ठेवलाय. संपदा ह्या नाटकाची दिग्दर्शिका सुद्धा आहे, ती ह्याच्यामध्ये काम सुद्धा करते. चल आता मी तुला डान्स शिकवणार आहे राजू. मला नाही. राजू मला नाही येत हे तुला म्हणायचं नाही आहे ना. चल 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 5 6 7 1 2 3. ओके राजू आई, अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यभर आपल्या बरोबर असते? सावली. हा, आपलं मन. हा, कारण प्रकाश गेल्यावर सावली गायब. म्हणून असंच आपल्या मनाला एकदम फ्रेश ठेवायचं, कधी नाचून कधी गाऊन. हे राजू तू गातेस ना? पण मला असं नाहीये. अगं मग तसं गा. कम ऑन कम ऑन, यू गॉट टू सिंग, यू गॉट टू सिंग. एक मिनिट व्हॉल्यूम थांब. कम ऑन 1 2 1 2 3 4. मद मद नि ध नि सा सा नि सा नि ध नि ध नि ध म पद पद म ग रे सा नि सा. सा नि सा नि ध नि सा ग म ग रे सा नि सा नि सा नि ध नि ध नि ध म ग म ध नि सा. व्हेरी गुड राजू. असंच म्युझिक ऐकून नेहमी आपल्या मनाला एकदम फ्रेश. हा ओके थँक्यू. नाव काय आपलं? माझं भाऊ बच्चन नाव. काय नाव? भाऊ बच्चन. भाऊ पर्यंत ठीक आहे, बच्चनचं काही अंशही नाही आपल्यामध्ये. नाही नाही, लोक म्हणतात मला तुझ्यात लई टॅलेंट आहे. होय, तू बच्चन सारखं दिसतोस. अरे देवा, फार असे म्हणतात. तुम्ही बच्चन होता तर राहिलोय मी. तुम्ही बच्चन होता राहिलात? मग का, कशामुळे? एका झुरळामुळे. काय? हो, अहो माझ्या घरात पाहुण्यांसारखी झुरळं येतात. पाहुण्यांसारखी म्हणजे? म्हणजे नुसती दारातून येत नाही, ड्रेनेज मधून येतात, त्या सिंक मधून येतात. सिंक ते त्याच्यातूनच येतात. सिंक मधून येतात, नंतर त्या कशातून येतात, कॅबिनेट मधून येतात. कॅबिनेट? डस्टबिन मधून येतात. डस्टबिन मधून येतात. त्यामुळं काय होतं, मी आजारी पडतो. अच्छा. त्यामुळं माझं बरंच शूटिंग कॅन्सल झालेलं आहे फूड पॉइझनिंग मुळे. मग तर या बच्चनला देशमुखला आहे. बरोबर. फारच तुमचं प्रॉब्लेम झाला. मला कळलं की एक बच्चन नाही मिळाला आम्हाला तुमच्यासाठी. एका जुळल्यामुळं. बरोबर आहे. पण तुमच्यासाठी माझ्याकडे गिफ्ट आहे, हे मी तुम्हाला देणार आहे. हे आहे हिट जेल स्टिक. याचं ट्रान्सपरंट जेल झुरळांना घुसताच मारतं. म्हणजे जिथे जिथे झुरळ एंट्री करतात तिथे हे हिट जेल स्टिक आपण लावायचं. हे 7 दिवस चालतं आणि याची किंमत आहे फक्त 30 रुपये. ते तुम्हाला मी देतो. पुढे या घ्या. म्हणजे आता मी झुरळांना अभिमानानं सांगू शकेन. काय? या असं आहे बघा. ऐ साला, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है भाऊ बच्चन. तर मंडळी, आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत नाटक के दिल अभी भरा नहीं या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नाटकाचं दिग्दर्शन अर्थातच मंगेश कदम यांनीच केलेलं आहे. आणि या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या नाटकाचे निर्माते गोपाळ अलगेरी यांना. जोरदार टाळ्या. गोपाळ अलगेरी आणि वेद प्रकाशन असं दोघांची निर्मिती आहे ही. दोघांसाठीही जोरदार टाळ्या. यानंतर आपण आमंत्रित करूयात नाटक स्वप्नपंख या नाटकाच्या लेखिका मनीषा कोरडे यांना. जोरदार टाळ्या. स्वप्नपंख चे निर्माते आहेत डॉक्टर उमेश आसगावकर, संध्या रोठे आणि प्रांजली रोठे मते. सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांना. जोरदार टाळ्या. लेखक आणि दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी. या नाटकाचेही 4 निर्माते आहेत असं माझ्या ऐकण्यात आहे. नितीन मुळे, शुभांगी मुळे,
श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव. तर यापैकी शुभांगी मुळे यांना या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नाटक वराड निघालंय लंडनला या नाटकाचेही 2 निर्माते आहेत, संदीप सोनार आणि समीर हम्पी. यापैकी संदीप सोनार यांना मंचावरती मी येण्याची विनंती करतो. आणि समीर हम्पी समोर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. के दिल अभी भरा नाही या नाटकाचे लेखक आहेत शेखर ढवळीकर. त्यांना मला विचारायचं, या नाटकाचा अनुभव रीमाताईंबरोबर त्यांनी इतके दिवस काम केलेलं आहे, तो अनुभव कसा होता? शेखर सर. खरं तर विक्रमजी आणि रीमाताईंनी हे नाटक सुरू केलं. मला स्वतःला लेखक म्हणून फायदा असा झाला की आपण कल्पना करून काही गोष्टी लिहित असतो, पण चांगला दिग्दर्शक, चांगला अभिनेता कमीत कमी शब्दात ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याच्यावर जे काम करतो त्यातून लेखकाला खूप शिकायला मिळत असतं. आणि हे मला वाटतं पुढच्या प्रत्येक लेखनात उपयोगी पडणारी ही शिदोरी आहे. धन्यवाद. वा वा वा, क्या बात, जोरदार टाळ्या. याच नाटकाचे निर्माते गोपाळ अलगिरी. ह्याच्या आधी जेव्हा मी रीमाजी आणि विक्रमजींबरोबर काम करतो तेव्हा सुद्धा तसंच की रीमाजी काय विचारतील, काय बोलतील याचा मी पहिला अभ्यास करूनच यायचो की मला काय विचारणार आहे, काय करणार आहे, काय काय पाहिजे. त्यामुळे मला कधीच हे वाटलं नाही. त्यामुळे दोन्ही टीमबरोबर काम करताना मी तितक्याच सहजतेने मी वावर करत होतो. वा वा वा. स्वप्नपंखच्या लेखिका मनीषा कोरडे यांचं स्वागत. तुम्हालाही तुमचा अनुभव विचारायचा या नाटकाबद्दलचा. अर्थातच माझा आवडता विषय प्रेम. म्हणजे मी आत्तापर्यंत जी सगळे हिंदी सिनेमे लिहिले, मालामाल वीकली असेल, ढोल असेल किंवा भूल भुलैया असेल, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी अत्यंत राकट, पुरुषी, रांगडी अशी एक लेखिका म्हणून मला वाटतं तुमच्यासमोर जास्त आली असेल. आणि जेव्हा मग डॉक्टर उमेश असगावकरांनी मला परत एक संधी दिली तेव्हा मी म्हटलं आता परत एकदा प्रेमच थोडंसं मायक्रोस्कोप खाली घ्यावं. वा वा वा. यानंतर आपण येणार आहोत प्रणित कुलकर्णी यांच्याकडे. सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. लग्न या संस्थेचा किंवा या व्यवस्थेचा उगमच का झाला, जन्म का झाला असावा कधी काळी जेव्हा झाला असेल तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी म्हणजे अजून घटस्फोट नावाच्या एका प्रकाराचा पण जन्म का झाला असावा. अशा 2 गोष्टी यांचा जन्म का झाला हेच माहिती नाही. म्हणजे मी एक वाक्य खूप पूर्वी लिहून ठेवलं होतं की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात पण घटस्फोट मात्र कोर्टात घेतले जातात. तर ह्या विषयाशी कुठेतरी मला ते सगळं जोडायचं होतं. म्हणून हसवत हसवत, खो खो हसवत लग्नांची घटस्फोटक कॉमेडी म्हणजेच सुरक्षित अंतर ठेवा. वा वा. याच नाटकाच्या निर्मात्या शुभांगी मुळे. लग्न व्यवस्था कशी टिकवावी हा विषय मला इथे मांडता येत होता म्हणून मी या निर्मितीकडे वळले. लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा, पण तुम्ही तुमचं सहजीवन अतिशय उत्तमरित्या जगू शकता आणि त्याकरता मला असं वाटतं तुम्ही हे नाटक नक्की बघावं. वा 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 वा. आणि आता आपण येणार आहोत वराड निघाले लंडनला या नाटकाचे निर्माते संदीप सोनार यांच्याकडे. सरांचे 2दा गिनीजमध्ये नाव गेलेलं आहे यासाठी. आणि सरांबरोबर मी 25 वर्षापासून हे नाटक. वा 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 वा. आणि सरांच्या निधनानंतर आम्हाला आनंद आहे की मी संदीपला घेऊन 4.5 वर्षापासून करतोय. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि खूप छान वाटलं कालच्या आणि आजच्या भागामध्ये या माहिमश्मती राज्यामध्ये आपण आलो होतो आणि या राज्यामध्ये जवळपास एक नाट्य संमेलन रंगलं. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन विषयासह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवाय उद्या भारत दौरा को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना.